गुड मॉर्निंग ऑल. गुड मॉर्निंग ऑल. ओके, तर आपण बघतो उभयान्वी अव्यय. उभयान्वी अव्यय. उभयान्वी अव्ययाचे किती प्रकार पडतात? दोन. किती प्रकार पडतात? दोन. उभयान्वी अव्यय म्हणजे काय? दोन शब्द किंवा दोनपेक्षा अधिक शब्द, दोन वाक्य किंवा दोनपेक्षा अधिक वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतात? उभयान्वी अव्यय असे म्हणतात. क्लिअर आहे? उभयान्वी अव्ययाचे किती प्रकार पडतात? दोन. प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्यय, गौणत्व सूचक उभयान्वी अव्यय. प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययाचं दुसरं नाव काय? समानत्व सूचक उभयान्वी अव्यय. आणि गौणत्व सूचक उभयान्वी अव्ययाचं नाव काय? असमानत्व उभयान्वी अव्यय. क्लिअर आहे? प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययाने जोडलेले जे काही वाक्य राहते ते काय राहते? मिश्र राहते की संयुक्त? संयुक्त वाक्य राहते. कारण की दोन्ही उपवाक्य काय राहते? प्रधान प्लस प्रधान. प्रधान प्लस प्रधान. प्रधान आणि प्रधान काय होते? संयुक्त. प्रधान प्लस गौण काय येते? मिश्र. गौण प्लस प्रधान काय राहते? मिश्र. क्लिअर आहे? यस. तर आपण बघितलं होतं दोन किंवा दोनपेक्षा अधिक वाक्य यांचा संबंध जोडणारा अविकारी शब्द म्हणजे उभयान्वी अव्यय. क्लिअर आहे गोष्ट? हे गोष्ट क्लिअर असायला पाहिजे. ओके, क्लिअर आहे का? अभ्यास केले सर्वजण? ओके, आता मला सांगा पण, परंतु, किंतु, बाकी हे कुठं येते? न्यूनत्व बोधक? यस आर नो? व्हेरी गुड. गौणत्व सूचक उभयान्वी अव्ययाचे किती प्रकार पडतात? चार. कोणते कोणते आहे? गौणत्व सूचक, कारण बोधक, उद्देश बोधक, संकेत बोधक. क्लिअर आहे? ओके, तर त्याच्यामध्ये आपण का बघितलं होतं? त्याच्यामध्ये आपण का बघितलं होतं? त्याच्यामध्ये आपण का बघितलं होतं? स्वरूप बोधक बघितलं होतं. फक्त एक उदाहरण घेतलं होतं का? ओके, एक उदाहरण घेतलं होतं. लक्ष द्या थोडंसं. जेव्हा केव्हा तुम्ही क्लासमध्ये येता तेव्हा क्लासच्या अगोदर व्हिडिओ बघून यायचं त्या चॅप्टरचं थोडंसं. ठीक आहे? तो चॅप्टर मी अपलोड करतच आहे. क्लिअर आहे? म्हणजे थोडीशी आयडिया येऊन जाते तुम्हाला की का शिकवणार आहे. डन? क्लिअर आहे का नाही आहे? यस. चलो आगे बढ़ते हैं. तर स्वरूप बोधकमध्ये काय एक उदाहरण झाला होता? उद्देश बोधक का? स्वरूप बोधक झाला आहे आपला. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. याच्यामधले गौण वाक्य कोणतं आहे ना? प्रधान वाक्य कोणतं आहे? 100 पैसे प्रधान वाक्य आहे. गौण वाक्य आहे का प्रधान वाक्य आहे? 1 रुपया म्हणजे प्रधान वाक्य आणि 100 पैसे गौण वाक्य. प्रधान प्लस गौण मिश्र वाक्य. व्हेरी गुड. त्याच्यानंतर आपण बघितलं कारणबोधक. कारणबोधक बघितलं. ओके, तर कारण त्याने काम बंद केले. त्याने काम बंद केले कारण त्याला कंटाळा आला. कारण त्याला कंटाळा आला होता. या वाक्यामध्ये गौण वाक्य कोणते आहे आणि प्रधान वाक्य कोणते आहे? त्याने काम बंद केले हे प्रधान वाक्य आणि त्याला कंटाळा आला हे गौण वाक्य. म्हणजे कारणवाले वाक्य गौण आहे. म्हणजे ज्या पहिल्या वाक्याचा जो कारण उलगडत आहे ते गौण वाक्य आहे. यस आर नो? हे झालं आहे. कारण की झालं आहे का? हे काकी जे की झालं आहे. ओके, उद्देशबोधक झाला आहे का आपला? एकच झाला आहे का? ओके, उद्देशबोधक उभयान्वी अव्ययाने जोडलेले. ठीक आहे, उद्देशबोधक उभयान्वी अव्ययाने जोडलेल्या वाक्यातील पहिली उपवाक्य हे काय असते? गौण उपवाक्य असते. तर दुसरे उपवाक्य काय असते? प्रधान उपवाक्य असते. क्लिअर आहे? उद्देशबोधक उभयान्वी अव्ययाने जोडलेले गौण वाक्याचा प्रकार क्रियाविशेषण वाक्य असते. हा आपल्याला तेवढा नाही आहे. ओके, उद्देशबोधक उभयान्वी अव्ययाने जोडलेल्या वाक्यातील गौण वाक्य हे नेहमी कोणतं जोडलेले असते? वन जोडलेले असते. यस आर नो? ओके, उदाहरण बघितलं होतं. काम मिळावे. लक्ष द्या. काम मिळावे. काम मिळावे. काम मिळावे हे काय आहे? अर्धविराम आहे. यस आर नो? म्हणून तो शहरात आला. म्हणून तो शहरात आला. म्हणून तो शहरात आला.
शहरात आला, काम मिळावे म्हणून तो शहरात आला. या वाक्यामध्ये उभयान्वी अव्यय कोणता आहे? म्हणून हे उभयान्वी अव्यय आहे. म्हणून हे कोणतं उभयान्वी अव्यय आहे? उद्देशबोधक. कारण की काम मिळावे म्हणून तो शहरात आला. याच्यामध्ये वावी वे प्रत्यय कुठं लागून आहे? मिळावे म्हणून इथं वावी वे प्रत्यय लागून आहे. यस ऑर नो? हे गौण वाक्य की प्रधान वाक्य? गौण वाक्य. हे गौण वाक्य आहे. प्रधान वाक्य कोणते आहे? तो शहरात आला. हे प्रधान वाक्य आहे. गौण प्लस प्रधान मिश्र वाक्य. व्हेरी गुड. गौण प्लस प्रधान मिश्र वाक्य. काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? नाही, काही प्रॉब्लेम कोणाला असायला नाही पाहिजे. दुसरा बघा, शरीर सुदृढ राहावे. शरीर सुदृढ राहावे. शरीर सदृढ राहावे. राहावे राहावे. यास्तव आम्ही व्यायाम करतो. यास्तव आम्ही व्यायाम करतो. ओके, तर मला सांगा की गौण वाक्य कोणतं आहे आणि प्रधान वाक्य कोणतं आहे? गौण वाक्य आहे. आम्ही व्यायाम करतो हे प्रधान वाक्य आहे. हे कसं ओळखल्या तुम्ही? बरोबर आहे. मोरणीचं बरोबर आहे. मोरणीचा हा उद्देश आहे ना, हा उद्देशाचा कृती आहे. क्लिअर आहे? यस. तर हे प्रधान. व्हेरी गुड मोरणी. प्रधान. तर याच्यामध्ये यास्तव हे काय आहे? यास्तव हे काय आहे? उद्देशबोधक उभयान्वी अव्यय आहे. क्लिअर आहे का नाही आहे? गौण प्लस प्रधान काय असते? मिश्र. ओळखता येत आहे ना आता? काय प्रॉब्लेम आहे का? नाही, काय प्रॉब्लेम नाही. आता मला सांगा, नोकरी मिळावी. सरकारी नोकरी मिळावी. सरकारी नोकरी मिळावी. सरकारी नोकरी मिळावी. सरकारी नोकरी मिळावी यासाठी आम्ही अभ्यास करतो. यासाठी आम्ही अभ्यास करतो. सरकारी नोकरी मिळावी यासाठी आम्ही काय करतो? अभ्यास करतो. याच्यामध्ये उद्देश कोणता आहे? सरकारी नोकरी मिळावी हा उद्देश आहे. आणि त्या कृती कोणती करताय? अभ्यास करतो हे कृती आहे. यस ऑर नो? ओके. याच्यामध्ये कोणता प्रत्यय लागून आहे? वी. वावी वे. तर हे कोणते वाक्य आहे? गौण वाक्य. क्लिअर आहे का नाही आहे? आणि हे कोणते वाक्य आहे? प्रधान वाक्य. हे कोणते वाक्य आहे? प्रधान वाक्य. क्लिअर आहे? कोणत्या उभयान्वी अव्ययाने जोडून आहे? यासाठी. कोणता आहे? यासाठी. येतं यासाठी काय आहे? उद्देशबोधक आहे. आणि यस ऑर नो? उद्देश कोणता आहे? उद्देश कोणता आहे? सरकारी नोकरी मिळावी हा उद्देश आहे. तर त्याच्यासाठी तो कृती कोणती करते? अभ्यास करते. डन. आगे बढ़ते हैं. गौण प्लस प्रधान इज इक्वल टू व्हाट? मिश्र वाक्य. गौण प्लस प्रधान मिश्र वाक्य. गौण प्लस प्रधान मिश्र वाक्य. डन. आगे बढ़ते क्या? चला समोरचं लिहा. आपला पहिला नंबर यावा. आपला पहिला नंबर यावा. आपला पहिला नंबर यावा याकरिता मधूने उत्तम भाषण केले. याकरिता मधूने उत्तम भाषण केले. ठीक आहे. आपला पहिला नंबर यावा याकरिता मधूने उत्तम भाषण केले. या वाक्यामध्ये गौण वाक्य कोणते आहे? आपला पहिला नंबर यावा. कसे ओळखल्या?
उद्देशदर्शक आहे आणि वावी वे प्रत्यय आहे, त्याच्यामुळे हे गौण वाक्य आहे. यस आर नो. आणि हे कोणते वाक्य आहे? प्रधान वाक्य. हे प्रधान वाक्य. गौण प्लस प्रधान मिश्र. क्लिअर आहे काय गोष्ट? याच्यामध्ये उभयान्वी अव्यय कोणता आहे? कोणता उभयान्वी अव्यय आहे? उद्देश होतं काय? उद्देश कोणता आहे? आपला पहिला नंबर यावा हा उद्देश आहे. त्यासाठी कृती कोणती केली त्याने? उत्तम भाषण केले आहे. यस आर नो. समजलं काय गोष्ट? जाऊन समोर जाऊन का समोर मिटो याला. लिहा. तप करता यावे. तप करता यावे, त्यामुळे तो हिमालयात गेला. हिमालयात गेला. त्यामुळे तो हिमालयात गेला. याच्यामध्ये उद्देश वाक्य कोणतं आहे? उद्देश वाक्य कोणतं आहे? तप करता यावे. क्लिअर आहे? हे उद्देश वाक्य आहे. उद्देश वाक्य काय राहते? गौण वाक्य. क्लिअर आहे ना? आणि प्रत्यय कोणता जोडला आहे? वे. त्यामुळे तो कुठं गेला? हिमालयात गेला. तर हे कृतीदर्शक वाक्य आहे. यस आर नो. तर मग हे काय आहे? प्रधान. हे काय आहे? प्रधान. गौण प्लस प्रधान. गौण प्लस प्रधान मिश्र वाक्य. त्यामुळे हे काय आहे? त्यामुळे उद्देशबोधक उभयान्वी अव्यय. क्लिअर आहे काय गोष्ट? ओके, चला समोरचं घ्या. विजेते पद मिळावे. विजेते पद मिळावे. विजेते पद मिळावे. विजेते पद मिळावे. ओके. विजेते पद मिळावे. विजेते पद मिळावे यामुळे विजेते पद मिळावे यामुळे तो हिमालयात गेला. झाला का? विजेते पद मिळावे यामुळे त्याने खूप कष्ट घेतले. विजेते पद मिळावे यामुळे त्याने खूप कष्ट घेतले. त्याने खूप कष्ट घेतले. त्याने खूप कष्ट घेतले. ओके, क्लिअर आहे? याच्यामध्ये मला सांगा गौण वाक्य कोणते आहे आणि प्रधान वाक्य? त्याने खूप कष्ट आहे. उभयान्वी अव्यय यामुळे. कोणता उभयान्वी अव्यय आहे? व्हेरी गुड. हे काय आहे? गौण. आणि हे काय आहे? प्रधान. गौण प्लस प्रधान. व्हेरी गुड. चलो आगे बढ़ते हैं. हाँ, चलो लिहा. त्याने आपणाकडे पाहावे. त्याने आपणाकडे पाहावे. त्याने आपणाकडे पाहावे. त्याने आपणाकडे पाहावे. सबब. सबब तिने नट्टाफट्टा केला. सबब तिने नट्टाफट्टा केला. त्याने आपणाकडे पाहावे.
सबब तिने नट्टाफट्टा केला. का केला? नट्टाफट्टा म्हणजे मेकओव्हर. तिने काय केला? नट्टाफट्टा केला. नट्टाफट्टा म्हणजे मेकओव्हर हो. क्लिअर आहे? डन. ओके. तर याच्यामध्ये उद्देश काय आहे? हा उद्देश आहे. यस आर नो? तर कृती कोणती केली? नट्टाफट्टा केला. यस आर नो? ओके. तर याच्यामध्ये उभयान्वी अव्यय कोणता आहे? सबब. कोणता उभयान्वी अव्यय आहे? उद्देशबोधक. हा गौण आहे आणि तो काय आहे? प्रधान. गौण प्लस प्रधान मिश्र वाक्य. क्लियर आहे? आगे बढ़ते आहे. झालं काय लिहून? क्लियर. समोरचं लिहू. लिहा. मुलीला भेटता यावे. मुलीला भेटता यावे. मुलीला भेटता यावे. अतएव आई वसतिगृहात आली. मुलीला भेटता यावे अतएव आई वसतिगृहात आली. याच्यामध्ये मला सांगा, हे उद्देशदर्शक उद्देशबोधक आहे का? पहिला वाक्य उद्देश, दुसरा वाक्य कृतीदर्शक. क्लिअर आहे? ओके. याच्यामध्ये उभयान्वी अव्यय कोणता आहे? अतएव. कोणता उभयान्वी अव्यय? हा उद्देशबोधक उभयान्वी अव्यय आहे. ओके. तर मग हा पहिला काय आहे? ते गौण. आणि दुसरा काय आहे? प्रधान. गौण प्लस प्रधान. समजलं का? हे गोष्ट समजली का मित्रांनो? आगे बढ़ते हैं. तर तुम्हाला उद्देशदर्शक वाक्य ओळखता येते आता? काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काही प्रॉब्लेम कोणाला असायला नाही पाहिजे. लिहा आता. संकेतबोधक उभयान्वी अव्यय. संकेतबोधक उभयान्वी अव्यय. लिहा. दिलेल्या वाक्यातील पहिले वाक्य. दिलेल्या वाक्यातील पहिले वाक्य. दिलेल्या वाक्यातील पहिले वाक्य हे दुसऱ्या वाक्याची पूर्वअट असेल. पूर्वअट असेल. हे दुसऱ्या वाक्याची पूर्वअट असेल किंवा ते संकेत दर्शवण्यासाठी आले असेल. किंवा ते संकेत दर्शवण्यासाठी आलेले असेल. तेव्हा अशा वाक्यांना जोडण्यासाठी येणाऱ्या उभयान्वी अव्ययास
अव्ययास संकेतबोधक उभयन्वी अव्यय असे म्हणतात. असे म्हणतात. तर दिलेल्या वाक्यातील पहिले वाक्य हे काय असते, दुसऱ्या वाक्याची पूर्वअट असते. पूर्वअट असते. क्लिअर आहे. किंवा ते संकेत दर्शवण्यासाठी आलेले असेल तेव्हा अशा वाक्यांना जोडण्यासाठी येणाऱ्या उभयन्वी अव्ययास संकेतबोधक उभयन्वी अव्यय असे म्हणतात. झालं हे लिहून. ओके. स्टार कोण लिहा इथं. संकेतबोधक उभयन्वी अव्ययाने जोडलेल्या संकेतबोधक उभयन्वी अव्ययाने जोडलेल्या वाक्यातील पहिले उपवाक्य हे नेहमी गौण उपवाक्य असते. हे नेहमी गौण उपवाक्य असते. नेहमी गौण उपवाक्य असते. लिहिले. व दुसरे उपवाक्य दुसरे उपवाक्य हे प्रधान उपवाक्य असते. हे प्रधान उपवाक्य असते. ओके, डन. समजलं. ओके. संकेतबोधक उभयन्वी जोडलेले वाक्यातले पहिले उपवाक्य काय राहते, गौण, आणि दुसरे उपवाक्य काय राहते, प्रधान. पहिले गौण दुसरे क्लियर आहे. आगे बढ़ते हैं. ओके. तर दिलेल्या वाक्यातील पहिले वाक्य हे दुसऱ्या वाक्याची पूर्वअट असेल किंवा ते संकेत दर्शवण्यासाठी आलेले असेल तेव्हा अशा वाक्यांना जोडण्यासाठी येणारा उभयन्वी अव्ययास संकेतबोधक उभयन्वी अव्यय असे म्हणतात. का म्हणतात? संकेतबोधक उभयन्वी अव्यय. संकेतबोधक उभयन्वी अव्ययाने जोडलेल्या वाक्यातील पहिले उपवाक्य हे गौण असते व दुसरे उपवाक्य हे प्रधान असते. गौण प्लस प्रधान मिश्र. मग हे संकेतबोधक उभयन्वी अव्ययाने जोडलेले वाक्य काय असते, मिश्र. यस आर नो. ओके. जाऊन का समोर चाल लिहून. ओके, चला. तर संकेतबोधक उभयन्वी जोडलेले वाक्य पहिले वाक्य काय असते, गौण, आणि दुसरे वाक्य काय असते, प्रधान. दुसरे वाक्य काय असते, प्रधान. लक्ष द्या. जर माझा परीक्षेत पहिला क्रमांक आला, लिहा उदाहरणार्थ. जर माझा परीक्षेत पहिला क्रमांक आला, जर माझा परीक्षेत पहिला क्रमांक आला, तर मी पेढे वाटीन. पेढे माहीत आहे ना. यस. तर मी पेढे वाटीन. ठीक आहे. जर माझा परीक्षेत पहिला क्रमांक आला तर मी पेढे वाटीन. याच्यामध्ये अट काय आहे, अटदर्शक वाक्य कोणते आहे,
जर माझा परीक्षेत पहिला क्रमांक आला, हे अट आहे ना, तरच ते पेढे वाटीन ना. यस आर नो? नाही आला तर नाही वाटणार ना. क्लिअर आहे. तर हे अट आहे, अटदर्शक वाक्य आहे हे. यस आर नो? क्लिअर आहे का नाही आहे. तर हे दुसरे वाक्य आहे. हे तर का देऊ नये? जर देऊ नये, जर आणि तर देऊ नये. जर तरने वाक्य जोडलेले असेल ते कोणते वाक्य असते? संकेतबोधक. कोणते वाक्य असते? संकेतबोधक. क्लिअर आहे. ओके. जर आणि तर. जर माझा परीक्षेत पहिला क्रमांक आला तर मी पेढे वाटेन. या वाक्यामध्ये गौण वाक्य कोणते आहे? तर अर्थदर्शक वाक्य हे गौण वाक्य असतात. क्लिअर आहे. संकेतदर्शक वाक्यामध्ये पहिले उपवाक्य हे गौण वाक्य असते आणि दुसरे उपवाक्य हे प्रधान वाक्य असते. दुसरे उपवाक्य हे प्रधान वाक्य असते. काय प्रॉब्लेम आहे का? नाही. काही प्रॉब्लेम असायला नाही पाहिजे. गौण वाक्य कोणते आहे? गौण वाक्य कोणते आहे? माझा परीक्षेत पहिला क्रमांक आला, हा गौण वाक्य आहे ना. तर हे अर्थदर्शक वाक्य आहे का नाही आहे? आहे ना. तर हे काय आहे? गौण वाक्य. गौण वाक्य. गौण कोणते? गौण उपवाक्य. यस आर नो? आणि हे कोणतं वाक्य आहे? प्रधान उपवाक्य. कशाने जोडलेले आहे? जर तरने जोडलेले आहे. तर जर तरने जोडलेले वाक्य कोणते वाक्य असते? संकेतबोधक. ते संकेतबोधक वाक्य काय? मिश्र वाक्य राहतात. यस आर नो? क्लियर आहे का नाही रे? ठीक आहे. चलो आगे बढ़ते. जर अभ्यास कराल तर यश मिळेल. जर अभ्यास कराल तर यश जर अभ्यास कराल तर यश मिळेल. या वाक्यामध्ये गौण वाक्य कोणते आहे? जर अभ्यास कराल. जरने जोडलेले वाक्य का राहते? नेहमी गौण वाक्य राहते. गौण वाक्य राहते. गौण वाक्य. आणि हे काय आहे? प्रधान. गौण प्लस प्रधान. समोर लिहा. यद्यपि तो हुशार आहे. यद्यपि एक मिनिट. यद्यपि तो हुशार आहे. यद्यपि तो हुशार आहे. हुशार आहे. यद्यपि तो हुशार आहे. तथापि अभ्यास न झाल्यामुळे यश दुरापास्त आहे. तथापि अभ्यास न झाल्यामुळे यश दुरापास्त आहे. यश दुरापास्त आहे. यद्यपि तो हुशार आहे, तथापि अभ्यास न झाल्यामुळे यश दुरापास्त आहे. याच्या मध्ये गौण वाक्य कोणते आहे? आहे. आणि प्रधान वाक्य असतं आहे. ओके. तर पहिला काय आहे? गौण. आणि दुसरा काय आहे? प्रधान. गौण प्लस प्रधान. झालं का? झालं का? ओके. आगे बढ़ते हैं. ओके चलो. जर आणि तरने जोडलेले वाक्य काय असते? संकेतबोधक. संकेतबोधक वाक्य काय असते? मिश्र वाक्य. क्लिअर आहे? संकेतबोधक वाक्य काय असते? मिश्र वाक्य. आणि मिश्र वाक्य काय असते? गौणत्व सूचक. यस आर नो? प्रधानत्व सूचक काय असते? संयुक्त. गौणत्व सूचक काय असते? मिश्र वाक्य. क्लिअर आहे का नाही आहे? यस. आता लिहा. निमंत्रण आले तर मी येईल. लवकर लिहा. निमंत्रण आले.
निमंत्रण आले तर मी येईन. निमंत्रण आले तर मी येईन. मला सांगा, जरी माझा सगळा अभ्यास झाला असला सगळा अभ्यास झाला असला तरी मी परीक्षा देणार नाही. तरी मी परीक्षा देणार नाही. देणार नाही. तरी मी परीक्षा देणार नाही. हॅलो. हां हॅलो. सुट्टी देऊन द्या. हो ठीक आहे. ओके ओके. जरी माझा सगळा अभ्यास झाला असला तरी मी परीक्षा देणार नाही. तरी मी परीक्षा देणार नाही. डन. तर या वाक्यामध्ये मला सांगा तुम्ही की या वाक्यामध्ये निमंत्रण आले तर मी येईन, याच्यामध्ये गौण वाक्य कोणते आहे? हे गौण वाक्य आहे. प्रधान वाक्य कोणतं आहे? मी येईन. हे संकेतदर्शक वाक्य आहे का? संकेतदर्शक वाक्य आहे का? पण जर कुठं, जर तर आहे का कुठं? जर तर आहे का? नाही. जर आहे आणि तरही आहे. तर आहे का नाही? येतं जर आहे का? नाही. पण जर आहे ते तुम्हाला दिसत नाही, तो हिडन आहे, तो लपलेला आहे. यस ऑर नो? जर निमंत्रण आले तर मी येईन, हे संकेतबोधक वाक्य आहे का नाही आहे? याच्यामध्ये गौण वाक्य कोणते आहे? निमंत्रण आले. क्लिअर आहे का नाही आहे? क्लिअर आहे का नाही आहे? ओके. दुसरा कोणता आहे? प्रधान आहे. गौण प्लस प्रधान मिश्र वाक्य. हे संकेतबोधक वाक्य आहे का? आहे. संकेतबोधक वाक्य आहे. ओके. तर जर कुठं आहे? जर येतं आहे, पण तो काय? हिडन आहे. तो काय? हिडन आहे. निमंत्रण आले तर मी येईन. निमंत्रण आले तर मी येईन. ओके. जरी माझा सगळा अभ्यास झाला असला तरी मी परीक्षा देणार नाही. जरी आणि तरीनं जोडून आहे. संकेतबोधक वाक्य आहे. यस ऑर नो? तर संकेतबोधकचा पहिला उपवाक्य काय असते? गौण. आणि दुसरं उपवाक्य काय असते? प्रधान. अटदर्शक वाक्य काय असते? अटदर्शक वाक्य काय असते? गौण. आणि कृतीदर्शक वाक्य काय असते? प्रधान. क्लिअर आहे का नाही आहे? गौण प्लस प्रधान मिश्र. गौण प्लस प्रधान मिश्र वाक्य. काय प्रॉब्लेम आहे का? नाही. काय प्रॉब्लेम कोणाला असायला नाही पाहिजे. क्लिअर आहे? चला समोर लिहा. जरी पावसाळा असला, जरी पावसाळा असला जरी पावसाळा असला तरी मुले छत्र्या वापरत नाही. तरी मुले छत्र्या वापरत नाही. छत्र्या वापरत नाही. जरी पावसाळा असला तरी मुले छत्र्या वापरत नाही. या वाक्यामध्ये पहिले वाक्य कोणतं आहे? जरी पावसाळा असला. आणि दुसरे वाक्य कोणतं आहे? तरी मुले छत्र्या वापरत नाही. दुसरे वाक्य आहे. तर हे संकेतबोधक वाक्य आहे. संकेतबोधक वाक्यामधला पहिलं उपवाक्य काय असते? आणि दुसरे उपवाक्य आहे प्रधान असते. संकेतबोधक वाक्यामधला अटदर्शक वाक्य काय असते? गौण. आणि कृतीदर्शक वाक्य काय असते? प्रधान. याच्यामध्ये अटदर्शक वाक्य कोणतं आहे? जरी पावसाळा असला. क्लिअर आहे? तर हे काय आहे? गौण. आणि हे काय आहे? प्रधान. गौण प्लस प्रधान. व्हेरी गुड. समजत आहे का? मिश्र वाक्य. समोर चला. तू आलास म्हणजे आपण बागेत जाऊ. तू आलास म्हणजे आपण बागेत जाऊ.
म्हणजे आपण बागेत जाऊ. याला स्टार करून ठेवा. कन्फ्युजन करणारा क्वेश्चन आहे. तू आलास म्हणजे आपण बागेत जाऊ. तू आलास म्हणजे आपण बागेत जाऊ. म्हणजे तू आलास तर आपण बागेत जाऊ. जर तू आलास तर आपण बागेत जाऊ असा म्हणण्याचा अर्थ आहे याचा. पण इथं जर तर कोठे देऊ नये का? नाही. तरी पण अर्थ तसा आहे. तर जर तर हिडन आहे, लपलेला आहे. तर तू आलास म्हणजे आपण बागेत जाऊ. याच्यामध्ये गौण वाक्य कोणते आहे? तू आलास. आणि प्रधान वाक्य कोणते आहे? आपण बागेत जाऊ. क्लिअर आहे का नाही आहे? कोणत्या उभयन व्यवयाने जोडलेला आहे? म्हणजे. म्हणजे हे काय झालं इथं आता? मग संकेतबोधक उभयाने झाला. यस आर नो? क्लिअर आहे का नाही आहे? हा वाक्य आला तर समजून जाईल ना तुम्हाला. याला स्टार करून ठेवा, डबल स्टार. याच्यामध्ये गौण वाक्य कोणते आहे? पहिला. दुसरं वाक्य कोणतं आहे? प्रधान. गौण प्लस प्रधान, गौण प्लस प्रधान मिश्र वाक्य. काय प्रॉब्लेम आहे का? नहीं, काय प्रॉब्लम असायला नहीं पाहिजे. चलो आगे बढ़ते हैं. आगे बढ़ते हैं क्या? समझ में आ रहा? चलो मिटो याला. लिहा. तू इशारा केला की मी येईन. तू इशारा केला, तू इशारा केला की मी येईन. की मी येईन, की मी येईन. ओके. तू इशारा केला की मी येईन. या वाक्यामध्ये मला सांगा जर तर कुठे आहे का? नाही. तर मग ओळखू कसं आपण याला संकेतबोधक आहे म्हणून? जर तू इशारा केला असा येईल ना, तर मी येईन. तर मग इथं की कोणतं काम करताय? जर तरचं काम करताय. तर मग हे कोणतं वाक्य आहे? संकेतबोधक उभयान्वी अव्यय. मग की सुद्धा संकेतबोधक उभयान्वी अव्ययामध्ये येते. क्लिअर आहे का नाही आहे? यस. हा विचारते पहा प्रश्न, लक्ष द्या. कारण की जर तर आता प्रत्येकाला माहीत आहे, तर की नाही माहीत आहे. क्लिअर आहे? यस आर नो? तर याच्यामध्ये काही हिडन आहे जर, आणि याच्यामध्ये तर हिडन आहे. क्लिअर आहे का नाही आहे? जर तू इशारा केला तर मी. क्लिअर आहे का? आगे बढ़ते हैं. ओके. जर तू इशारा केला की मी येईन. जर तू इशारा केला की मी येईन. तर लिहा संकेतबोधक उभयान्वी अव्यय. याच्यामध्ये लिहा जर तर, जर तर, जर तर, जरी तरी, तरी तरी, जर तर जरी तरी, यद्यपि तथापि, यद्यपि तथापि, म्हणजे की. म्हणजे याला स्टार करून ठेवा. म्हणजे आणि कीला. म्हणजे की, म्हणजे की. ओके. आगे बढ़ते हैं क्या? आगे बढ़ते हैं क्या? झाला? ओके. तो उभयान्वी अव्यय म्हणजे काय? दोन शब्द किंवा दोनपेक्षा अधिक शब्द, दोन वाक्य किंवा दोनपेक्षा अधिक वाक्य जोडण्यासाठी जो अविकारी शब्द येतो त्याला काय म्हणतात? उभयान्वी अव्यय. उभयान्वी अव्ययाचे किती प्रकार पडतात? दोन. प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्यय, गौणत्व सूचक उभयान्वी अव्यय. प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययाचं नाव काय आहे? समानत्व तत्व सूचक उभयान्वी अव्यय. आणि गौणत्व सूचक उभयान्वी अव्ययाचं नाव काय? असमानत्व तत्व उभयान्वी अव्यय. क्लिअर आहे?
ओके. प्रधानत्व सूचक उभय अव्ययाचे किती प्रकार पडतात? कोणते? समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक. क्लिअर आहे? ओके. गुणत्व सूचक उभय अव्ययाचे किती प्रकार पडतात? 4. कोणते? उद्देश बोधक, कारण बोधक, संकेत बोधक, अजून स्वरूप बोधक. कोणता आहे? स्वरूप बोधक. ओके. क्लिअर आहे? हे गोष्ट क्लिअर आहे का? ओके. तुम्हाला ओळखता येईल आता? ओके. चला आता बघूया आपण प्रश्न. हे समजलं ना? ओके. चला. अतएव कोठी येते हे सांगा बरं. अतएव लिहून ठेवण्याची काही गरज नाही, जाऊ दे आता. पहिला प्रश्नाचं उत्तर द्या. परिणाममध्ये पण आहे, उद्देशबोधकमध्ये पण आहे. क्लिअर आहे? लिहा. पहिला लिहून देऊ का? ते लिहिण्याची गरज नाही ना? हां नाही नाही. ओके. लक्ष द्या. पहिले प्रश्न बघूया. श्रेष्ठ काय? श्रेष्ठ काय? श्रेष्ठ काय? शक्ती की युक्ती? शक्ती की युक्ती? श्रेष्ठ काय? शक्ती की युक्ती? शक्ती की युक्ती? श्रेष्ठ काय? शक्ती की युक्ती? ऑप्शन मी तुम्हाला देऊन ठेवतो. इथं दिसत आहे ना? ऑप्शन देऊन ठेवतो. 1 2 3 4. विकल्प बोधक, स्वरूप बोधक, परिणाम बोधक, संकेत दर्शक. हा सांगा. हा श्रेष्ठ काय? शक्ती की युक्ती? कोणता आहे या 4 मधून? विकल्पदर्शक आहे. कसं ओळखले? की आहे ना? शक्ती की युक्ती? शक्ती की युक्ती. तर मग हे विकल्पबोधक आहे. यस आर नो? हे कोणतं आहे? विकल्पबोधक. क्लिअर आहे काय गोष्ट? यस आर नो? विकल्पबोधक. व्हेरी गुड. ओके. दुसरं लिहा. पंडित नेहरू म्हणत की. पंडित नेहरू म्हणत की. पंडित नेहरू म्हणत की. हेलो, गुड मॉर्निंग. कितने हैं? सर कल के हम 3 जन ही आए. रहने दो फिर आज. क्या सर? आज रहने दो फिर बोला. ठीक है. हो. पंडित नेहरू म्हणत शक्ती की. पंडित नेहरू म्हणत का म्हणत? हां म्हणत की आराम हराम आहे. आराम हराम आहे. काय आहे? आराम हराम आहे. स्वरूपबोधक आहे. कशावर ओळखले तुम्ही? की पंडित नेहरू म्हणत की आराम हराम आहे. येतं की कोणतं काम करत आहे? येतं की कोणतं काम करत आहे? स्वरूपबोधक. क्लिअर आहे काय गोष्ट? समजत आहे का रे? विनोद समजलं का हे? ओके. तिसरा सांग. ओके राकेश तू सांग तिसरा. 2 जिने चढले की. 2 जिने चढले की. 2 जिने चढले की. चढले की. 2 जिने चढले की रमा काकूंना दम लागतो. रमा काकूंना दम लागतो.
दम लागतो. 2 जिने चढले की रमा काकूंना का लागतो? दम लागतो. हे काय आहे? परिणामबोधक आहे. येतं की कोणतं काम करत आहे? परिणामबोधकचं. यस, व्हेरी गुड. परिणामबोधक. समजत आहे का थोडं थोडं? ओके. चौथा लिहा. मला बक्षीस लागले की. मला बक्षीस मला बक्षीस लागले की तुला अर्धी रक्कम देईन. तुला अर्धी रक्कम देईन. कोणता आहे हे? संकेतबोधक. क्लिअर आहे का ही गोष्ट? पहिले सांगा मला. हे सर्व की क्लिअर आहे? तर की चारही वाक्यामध्ये येऊन आहे, पण त्याच्या अर्थानुसार त्याचं जो आहे तो वेगवेगळा आहे. क्लिअर आहे? याच्यामध्ये याचा अर्थ काय? विकल्पबोधक. याच्यामध्ये काय? स्वरूपबोधक. याच्यामध्ये काय? परिणामबोधक. आणि याच्यामध्ये काय? संकेतबोधक. क्लिअर आहे? ओळखता येईल? काय प्रॉब्लेम आहे का? नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे. समजलं की? कीचा उपयोग समजलं का? आगे बढ़ते अभी. झालं का लिहून? हे लिहा. लिहा लवकर. ओके, आगे बढ़ते हैं. बापू तुला समजलं का रे? श्रेष्ठ काय? शक्ती की युक्ती. हे विकल्पबोधक आहे. पंडित नेहरू म्हणत की आराम हराम आहे. पंडित नेहरू म्हणत की का? पंडित नेहरू म्हणत की. तर स्वरूप उलगडत आहे इथं. तर आराम हराम आहे. 2 जिने चढले की रमा काकूंना दम लागतो. परिणामबोधक आहे. 2 जिने चढल्यावर का होते? रमा काकूंने दम लागते. ते परिणामबोधक आहे. मला बक्षीस लागले की तुला अर्धी रक्कम देईल. जर मला बक्षीस लागले असा होणे याचा अर्थ. तर येतं की कोणतं काम करत आहे? संकेतबोधक. येतं की कोणतं काम करत आहे? परिणामबोधक. येतं की कोणतं काम करत आहे? स्वरूपबोधक. आणि येतं की कोणतं काम करत आहे? विकल्पबोधक. यस ऑर नो? त्याच्या वाक्याच्या अर्थावरून आपल्याला त्याचा कोणता आहे ते ओळखा लागते. यस ऑर नो? नाही तर की आहे तर मारलं कोणता एक, असं जमते का? नाही, असं जमणार नाही. आगे बढ़ते अभी. आगे बढ़ते क्या? ओके. तर लिहून ठेवा. 5. परिणामबोधक, उद्देशबोधक, डबल झाला का? काय नाव घे? परिणामबोधक, उद्देशबोधक, स्वरूपबोधक. स्वरूप आहे का? आहे वाटते ना. ठीक आहे. लिहा. लिहा. शेलार मामा. शेलार मामा. स्टार करून लिहा हे सर्व. शेलार मामा. शेलार मामा. शेलार मामा शर्थीने लढला. लढला. शेलार मामा शर्थीने लढला. ठीक आहे. म्हणून सिंहगड जिंकता आला. म्हणून सिंहगड जिंकता आला. जिंकता आला. आला. ठीक आहे. शेलार मामा शर्तीने लढला म्हणून सिंहगड काय करता आला? जिंकता आला. सिंहगड जिंकता यावा. सिंहगड जिंकता यावा. सिंहगड जिंकता यावा म्हणून शेलार मामा शर्तीने लढला.
म्हणून शिलार मामा शर्थीने लढला. सिंहगड जिंकता यावा म्हणून शिलार मामा शर्थीने लढला. तिसरं लिहा. पुण्याजवळ सिंहगड म्हणून किल्ला आहे. पुण्याजवळ सिंहगड म्हणून किल्ला आहे. पुण्याजवळ सिंहगड म्हणून किल्ला आहे. याच्यामध्ये उभयान्वी अव्यय सांगा बरं कोणता आहे? म्हणून आहे उभयान्वी. याच्यामध्ये म्हणून, याच्यामध्ये म्हणून, तिन्ही म्हणून आहे. पण हा पहिला म्हणून कोणत्या याच्यामधला आहे? विकल्प बोधक, स्वरूप बोधक, परिणाम बोधक, संकेत दर्शक, परिणाम बोधक, उद्देश बोधक. कोणता आहे? परिणाम बोधक आहे. शिलार मामा शर्थीने लढला म्हणून सिंहगड जिंकता आला. तर पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यात आहे. क्लिअर आहे? यस आर नो? हे परिणाम बोधक आहे का नाही आहे? दुसरं काय आहे? सिंहगड जिंकता यावा म्हणून शिलार मामा शर्थीने लढला. उद्देश बोधक. यस, व्हेरी गुड. कसं ओळखले? यस. पुण्याजवळ सिंहगड म्हणून किल्ला आहे. स्वरूप बोधक. व्हेरी गुड. क्लिअर आहे का? ही गोष्ट क्लिअर आहे गोष्ट? ओके, चला. झालं का? झालं? तर इथं तिन्ही म्हणून का, हा म्हणून कोणतं काम करत आहे? परिणाम बोधक. हा म्हणून कोणतं काम करत आहे? उद्देश बोधक. आणि हा म्हणून कोणतं काम करत आहे? स्वरूप बोधक. तर म्हणूनचे वेगवेगळे अर्थ निघतात. क्लिअर आहे का नाही आहे? अकॉर्डिंग टू सेंटेन्स आपल्याला ओळखा लागेल. यस आर नो? नाही तर म्हणून, नाही तर मारायचा कोणता परिणाम बोधक म्हणून, असं नाही ना? चलो आगे बढ़ते, आगे बढ़ते हैं, आगे बढ़ते क्या? ओके चलो. लिहा. सिंहगड म्हणजे पूर्वीचा कोंढाणा किल्ला. सिंहगड म्हणजे पूर्वीचा कोंढाणा किल्ला. कोंढाणा किल्ला. किल्ला. सिंहगड म्हणजे पूर्वीचा कोंढाणा किल्ला. मराठ्यांचा इतिहास वाचला. मराठ्यांचा इतिहास वाचला. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजाचे महत्त्व कळेल. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे महत्त्व कळेल. महत्त्व कळेल. क्लिअर आहे? ओके. सिंहगड म्हणजे पूर्वीचा कोंढाणा किल्ला. येतं का आलं आहे? म्हणजे उभयान्वी अव्यय आहे. येतं का लिहिलेला आहे? म्हणजे उभयान्वी अव्यय आलेला आहे. यस आर नो? तर हा कोणता म्हणजे हो? स्वरूप बोधक. कोणता आहे? स्वरूप बोधक. क्लिअर आहे ना? स्वरूप बोधक. आणि हा म्हणजे
काय सांगा लवकर. संकेतबोधक. व्हेरी गुड. क्लिअर आहे निकिता. संकेतबोधक आहे का. कसा. जर मराठ्यांचा इतिहास वाचला तर शिवाजी महाराजांचे महत्त्व कळेल. तर हे संकेतबोधक आहे. यस आर नो. ओके लिहा. समजलं का. समजलं आहे. काय प्रॉब्लेम आहे का. आगे बढ़ते आगे बढ़ते क्या. समजलं तुला. चलो आगे बढ़ते. तर म्हणजे म्हणून आणि कोणता होता. म्हणजे म्हणून आणि की. तर उपयोग ओळखता येईल. ओके चलो आगे बढ़ते. मिटो काय याला. मिटो काय याला. लिहा आता. लोक आता सराव प्रश्न लिहा. सराव प्रश्न. सराव प्रश्न लिहा. प्रश्न क्रमांक 1. याचं उत्तर सांगा. लोक आपली स्तुती करो. लिहा तुम्ही लिहत चला. लोक आपली स्तुती करो अर्धविराम व निंदा. कोणता आहे सांगा बरं. हां लोक आपली स्तुती करो वा निंदा. कोणता आहे सांगा बरं लवकर. विनोद. हां कोणता आहे. अंकिता कोणता आहे. बस लोक आपली स्तुती करो वा निंदा करो. काय आहे. विकल्पबोधक आहे. स्तुती कर किंवा निंदा कर असं आहे ना. तर हे विकल्पबोधक आहे का नाही आहे. आहे का नाही आहे. येतं मग विकल्पबोधक उभयान्वयव्यय कोणता आहे. वाय. यस आर नो. समजत आहे का थोडं थोडं. लिहा. वाटेत सायकल नादुरुस्त झाली. नादुरुस्त झाली. नादुरुस्त झाली. म्हणून मला यावयास उशीर झाला. मला यावयास उशीर झाला. कोणता आहे. परिणाम बोधक. पहिली कोणती घटना घडली. सायकल नादुरुस्त झाली. आणि दुसरं काय आहे. मला यायला उशीर झाला. त्याचा परिणाम झालेला आहे. क्लिअर आहे का नाही आहे. परिणाम बोधक. कोणता आहे. परिणाम बोधक. तर हे वाक्य संयुक्त आहे का मिश्र. व्हेरी गुड. ओके. पहिलं वाक्य संयुक्त आहे का मिश्र. संयुक्त. व्हेरी गुड. समोर चलिया. मी गुरुजींच्या पाया पडलो. मी गुरुजींच्या पाया पडलो. मी गुरुजींच्या पाया पडलो. मी गुरुजींच्या पाया पडलो. शिवाय गुरुदक्षिणाही दिली. शिवाय गुरुदक्षिणाही दिली. कोणता आहे. समुच्चय बोधक आहे. यस आर नो. उभयान्वयव्यय कोणता आहे. शिवाय. समुच्चय बोधक. मुलींनो तुम्ही सांगत चला. मोठं लिहू का.
अजून किती मोठं लिहू? दिसतंय का बरोबर? थोडं थोडं येतं लिहा. व्याकरण म्हणजे भाषेच्या रचनेचे शास्त्र. भाषेच्या रचनेचे शास्त्र कोणतं आहे? व्हेरी गुड. स्वरूपबोधक त्याच्यानंतर लिहा 5वा. माझ्याजवळ पैसे नाही. माझ्याजवळ पैसे नाही. सबब मी येणार नाही. माझ्याजवळ पैसे नाही, सबब मी येणार नाही. कोणता आहे? माझ्याजवळ पैसे नाही, सबब मी येणार नाही. कोणता आहे? परिणामबोधक. कोणता आहे? परिणामबोधक. तर परिणाम का झाला? पैसे नाही ना याच्याकडे. यस आर नो? उद्देशबोधकमध्ये का राहते? भावी वे राहील ना. हे दिसलं का निकिता? निकिता तुला दिसलं का भावी वे? नाही दिसलं ना? ओके. तर हे काय आहे? परिणामबोधक. समजलं का? ओके. समोरचं लिहा. आम्ही गच्चीवर गेलो. गच्ची म्हणजे माहीत आहे का होते? गच्ची म्हणजे आम्ही गच्चीवर गेलो. स्लॅब होते का? आम्ही गच्चीवर गेलो आणि चंद्र पाहू लागलो. कोणता आहे हे? याच्यामध्ये उभ्यान्वी अव्यय कोणता आहे? आणि. आणि हे काय? समुच्चय बोधक. सबब हे काय? परिणाम बोधक येतं. यस आर नो? येतं कोणतं आहे? म्हणजे. येतं कोणतं आहे? शिवाय. समुच्चय बोधक. येतं काय? म्हणून. क्लिअर आहे? यस आर नो? आम्ही गच्चीवर गेलो आणि चंद्र पाहू लागलो. या वाक्यामध्ये हे काय? समुच्चय बोधक. यस आर नो? समुच्चय बोधक आहे की नाही आहे? 7वा लिहा. जगा पण माणसासारखं. जगा पण माणसासारखं. जगा पण माणसासारखं. जगा पण माणसासारखं. याच्यामध्ये उभ्यान्वी अव्यय कोणता आहे? पण. जगा पण माणसासारखं. कोणता आहे? पण. न्यूनत्व बोधक. तेवढं का घाबरायचं आहे? सांगा जरा डायरेक्ट. न्यूनत्व बोधक. पण येत आहे ना? न्यूनत्व बोधक. 8वा लिहा. तू लवकर घरी आलास. तू लवकर घरी आलास. घरी आलास. तू लवकर घरी आलास म्हणजे आपण बागेत जाऊ. म्हणजे आपण बागेत जाऊ. म्हणजे आपण बागेत जाऊ. कोणता आहे? मुलींनो सांगा. तू लवकर घरी आलास म्हणजे आपण बागेत जाऊ. हां? संकेतबोधक आहे? यस आर नो? आताच तर बघितलं म्हणजेवाला. तू लवकर घरी आलास म्हणजे आपण बागेत जाऊ. हे संकेतबोधक आहे. जर तू घरी लवकर आलास तर आपण बागेत जाऊ असं होते ना याचा अर्थ. अरे यस आर नो? संकेतबोधक. कोणता आहे? संकेतबोधक.
काय प्रॉब्लेम आहे का याच्यामध्ये? नाही, काही प्रॉब्लेम असायला नाही पाहिजे. 9 लिहा समोरचं. थोडेसे काम केले की, थोडेसे काम केले की, थोडेसे काम केले की, थोडेसे काम केले की आजीला थकवा येतो. आजीला थकवा येतो. थोडेसे काम केले की आजीला थकवा येतो. याच्यामध्ये उभ्यान्वयी अव्यय कोणते आहे? की आहे. तर इथं की उभ्यान्वयी अव्यय कोणतं काम करत आहे? परिणामबोधक. यस आर नो? डन. काय प्रॉब्लेम आहे का? लक्ष द्या इथं, आता लक्ष द्या इकडे. ओके. लोक आपली स्तुती करो किंवा निंदा करो असं म्हणायचं आहे त्याला. तर वा म्हणजे किंवाच एक आहे. यस आर नो? काहून त्रास येत आहे का? प्रतिभा नाही येत आहे त्रास? ओके. लोक आपली स्तुती करो किंवा निंदा करो. किंवा म्हणजे विकल्प आहे, स्तुती करा किंवा निंदा करा. वाटेत सायकल नादुरुस्त झाली म्हणून मला यावयास उशीर झाला. तर हा परिणाम झाला. उशीर झाला हा परिणाम झाला. यस आर नो? ओके. मी गुरुजींच्या पाया पडलो. मी कोणाच्या पाया पडलो? गुरुजींच्या पाया पडलो. शिवाय गुरुदक्षिणाही दिली. म्हणजे 2 काम केला. एक गुरुजीच्या पाया पडला, शिवाय गुरुदक्षिणाही दिली. का दिली? गुरुदक्षिणा. क्लिअर आहे? तर शिवाय काय आहे? समुच्चय बोधक आहे. समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. क्लिअर आहे का नाही आहे? ओके. व्याकरण म्हणजे भाषेच्या रचनेचे शास्त्र. व्याकरण म्हणजे भाषेच्या रचनेचे शास्त्र. तर व्याकरण काय आहे? भाषेच्या रचनेचे शास्त्र आहे. तर मग हे स्वरूप उलगडत आहे. यस आर नो? हे स्वरूप बोधक आहे का नाही आहे? आहे. आता इथं बघा, माझ्याजवळ पैसे नाही, माझ्याजवळ पैसे नाही, सबब मी येणार नाही. परिणाम बोधक. माझ्याजवळ पैसे नाही, सबब मी येणार नाही. हे तर परिणाम बोधक आहे का नाही आहे? आहे. आम्ही गच्चीवर गेलो. गच्ची म्हणजे स्लॅब. स्लॅबचा जो कोणत्याचा भात रंगायचा त्याला गच्ची म्हणतात. क्लिअर आहे? आम्ही गच्चीवर गेलो आणि चंद्र पाहू लागलो. आणि चंद्र पाहू लागलो. येतं उभयान्वयी अव्यय कोणता आहे? आणि. आणि उभयान्वयी अव्यय कुठे येते? समुच्चय बोधक. क्लिअर आहे? ओके. जगा पण माणसासारखं. जगा पण माणसासारखं म्हणजे न्यूनत्व बोधक आहे इथं. यस आर नो? पण हे काय आहे? न्यूनत्व बोधक आहे का नाही आहे? ती शाळेला गेली होती पण मी शाळेला गेलो नव्हतो. क्लिअर आहे? तर पण न्यूनत्व बोधक आहे. ओके. तू लवकर घरी आलास म्हणजे आपण बागेत जाऊ. तर इथं म्हणजे कोणतं काम करताय? जर तरचं काम करताय. यस सर. जर तू घरी लवकर आलास तर आपण बागेत जाऊ. तर संकेत बोधक आहे. तर म्हणजे इथं काय आहे? संकेत बोधकाचं काम करताय. अरे यस आर नो? ओके. थोडेसे काम केले की, थोडेसे काम केले की आजीला थकवा येतो. म्हणजे पहिल्या गोष्टीचा परिणाम दुसऱ्या याच्यामध्ये आहे. तर हे परिणाम बोधक आहे का नाही आहे? तर हे परिणाम बोधक आहे. क्लिअर आहे का ही गोष्ट? ओके. आगे बढ़ते हैं. आगे बढ़ते हैं क्या? ओके. सर आले आहे का? सर आले का? पाबर मिटो याला. मिटो का याला? ओके. चलो आगे बढ़ते फिर. रेस्ट पाहिजे का तुम्हाला? हां चला लिहा समोर लिहा. तुला भेटता यावे म्हणून मी इथे आलो आहे. लिहा. यावे. तुला भेटता यावे म्हणून मी इथे आलो आहे. मी इथे आलो आहे. तुला भेटता यावे म्हणून मी इथे आलेलो आहे. कोणता आहे? उद्देशबोधक. कशावर ओळखल्या? तुला भेटता यावे है. यस आर नो? पहिला उद्देश कोणता आहे? भेटता येणं. मग हे कृती केलो. यस आर नो?
उद्देशबोधक. क्लिअर आहे. ओके, समोरचं लिहा. समोरचं लिहा. तुम्ही लांबून थकून भागून आला. तुम्ही लांबून थकून भागून आला. तुम्ही लांबून थकून भागून. तुम्ही लांबून थकून भागून आला. थकून भागून आला. थकून भागून आला. तेव्हा आधी थकून भागून आला. तेव्हा आधी विश्रांती घ्या. आला. तेव्हा आधी विश्रांती घ्या. विश्रांती घ्या. कोणता आहे हा? कोणता आहे सांगा. तुम्ही लांबून थकून भागून आला तेव्हा आधी विश्रांती घ्या. परिणामबोधक. यस, व्हेरी गुड. तुम्ही लांबून थकून भागून आला तेव्हा आधी विश्रांती घ्या. तर पहिल्या गोष्टीचा परिणाम दुसऱ्या गोष्टीवर झालेला आहे. तर हे परिणामबोधक आहे. यस आर नो. परिणामबोधक लिहा. परिणामबोधक. लिहा. 12 समोरचं लिहा. मित्राय. मित्राय नमः. मित्राय नमः. इथे सूर्य होय. इथे मित्र म्हणजे सूर्य होय. काय आहे हे? स्वरूपबोधक. व्हेरी गुड. कुठून पाहून सांगत आहे? बुकात नाही आहे. नाही आहे बुकातही नाही आहे. लिहा. 13 लिहा. पंडित नेहरू म्हणत की. पंडित नेहरू लक्ष द्या. म्हणत की. पंडित नेहरू म्हणत की लहान मुले ही फुले असतात. लहान मुले ही फुले असतात. कोण म्हणत? पंडित नेहरू म्हणत की लहान मुले ही का असतात? फुले असतात. काय आहे? स्वरूपबोधक. व्हेरी गुड. काय प्रॉब्लेम आहे का हे सांगा मला. इथं तुम्हाला काय प्रॉब्लेम जात नाही ना? ओके लिहा. शिवाजी म्हणून एक राजा झाला. शिवाजी म्हणून एक राजा झाला. कोणता आहे स्वरूपबोधक? व्हेरी गुड. समोरचं लिहा. मुले सुरक्षित घरी यावीत. व्हेरी गुड. मुले सुरक्षित घरी यावीत यासाठी आम्ही रिक्षाने आलो. कोणता आहे हा? उद्देशबोधक. सोडा लिहा. मनमाड जवळ अंकाई म्हणून एक किल्ला आहे. मनमाड जवळ अंकाई.
अंकाई म्हणून एक किल्ला आहे. कोणता आहे? स्वरूपबोधक. व्हेरी गुड. मोडेल पण वाकणार नाही. मोडेल पण वाकणार नाही. कोणता आहे? व्हेरी गुड. कारण की पण आलेला आहे ना, म्हणून वाकणार नाही. न्यूनत्वबोधक. व्हेरी गुड. ओके. 18 लिहा. येतं काय दिसत आहे? चला एवढं लिहा. लिहिले? तुला भेटता यावे म्हणून मी इथे आलो. येतं उभ्यान्वी अव्यय कोणता आहे? म्हणून. हा कोणता उभ्यान्वी अव्यय आहे? उद्देशबोधक आहे. तुला भेटता यावे म्हणून मी इथे आलो. याच्यामध्ये ओळखलं कसं आपण? सर यावे आहे, वाबी बे प्रत्यय आहे. क्लिअर आहे? वाबी बे प्रत्यय आहे म्हणून मी इथे आलो आहे. या वाक्यामध्ये उभ्यान्वी अव्यय कोणता आहे? म्हणून. कोणता उभ्यान्वी अव्यय आहे? उद्देशबोधक उभयान्वी अव्यय. क्लिअर आहे का? ओके. याच्यामध्ये तुम्ही लांबून थकून भागून आला तेव्हा आधी विश्रांती घ्या. याच्यामध्ये उभयान्वी अव्यय कोणता आहे? तेव्हा. क्लिअर आहे? तेव्हा आधी विश्रांती घ्या. तर हे काय? परिणामबोधक. याला स्टार करून ठेवा. याला स्टार करून ठेवा. तेव्हा आधी विश्रांती घ्या. तेव्हा आधी विश्रांती घ्या. हे काय? परिणामबोधक. मित्राय नमः. मित्राय नमः. इथे मित्र म्हणजे सूर्य होय. इथं मित्र म्हणजे सूर्य होय. या वाक्यामध्ये म्हणजे काय आहे? स्वरूपबोधक आहे. मित्र म्हणजे सूर्य होय. स्वरूपबोधक आहे का नाही आहे? यस ऑर नो? पंडित नेहरू म्हणत की, पंडित नेहरू म्हणत की लहान मुले म्हणजे देवाघरची फुले. लहान मुले म्हणजे फुले असतात. क्लिअर आहे का नाही आहे? याच्यामध्ये हे काय? स्वरूपबोधक आहे. क्लिअर आहे का ही गोष्ट? ओके. शिवाजी म्हणून एक राजा झाला. शिवाजी म्हणून एक राजा झाला. कोणता आहे? स्वरूपबोधक. क्लिअर आहे का नाही आहे? ओके. मुले सुरक्षित घरी यावीत. मुले सुरक्षित घरी यावीत यासाठी आम्ही रिक्षाने आलो. कोणता आहे? उद्देशबोधक आहे. यस ऑर नो? कोणता आहे? उद्देशबोधक. कोणता आहे? उद्देशबोधक. कसं ओळखल्या? यावीत आहे. तर व प्रत्यय आहे. यस ऑर नो? यस ऑर नो? मनमाड जवळ अंकाई म्हणून एक किल्ला आहे. तर म्हणून एक किल्ला आहे. हे काय? स्वरूपबोधक आहे. क्लिअर आहे ना? ओके. तर स्वरूपबोधक काय आहे? स्वरूपबोधक. स्वरूपबोधक. व्हेरी गुड. ओके. मोडेल पण वाकणार नाही. पण का दाखवते? न्यूनत्व. तर हे काय आहे? न्यूनत्वबोधक. काय आहे? न्यूनत्वबोधक. क्लिअर आहे का? आगे बढ़ते हैं. कोई दिक्कत? कोई दिक्कत है क्या? चेहरा ऐसा क्यों बना के रखा है सभी ने? त्रास येत आहे का तुम्हाला? समोर जावंच लागेल. ओके. आगे बढ़ते हैं. हां. झालं का? झालं? मिटवू? मोडेल पण वाकणार नाही. न्यूनत्वबोधक. आता मला सांग निकिता, तू मला सांग. तुला भेटता यावे म्हणून मी इथे आलो आहे. हे वाक्य उद्देशबोधक आहे. तर हे कोणते आहे? मिश्र आहे की संयुक्त आहे? मिश्र आहे. कशावरून ओळखलं? हां. तर म्हणजे हे उद्देशबोधक आहे. उद्देशबोधक वाक्य येते कुठं येते? गोणत्व सूचक उभयान्वी अव्ययामध्ये. तर गोणत्व सूचक उभयान्वी अव्यय कशाने बनलेले असते? प्रधान किंवा गौण, गौण किंवा प्रधान. म्हणजे गौण किंवा प्रधान राहिलं तर उद्देशबोधक. सॉरी, मिश्र वाक्य. यस ऑर नो? यस. मोरनी उभी उठ. तुम्ही लांबून थकून आला तेव्हा आधी विश्रांती घ्या. हे वाक्य उद्देश आहे. म्हणजे हे वाक्य संयुक्त आहे की मिश्र आहे? संयुक्त आहे. कशी ओळखली? हां. कारण की ते परिणामबोधक आहे. कारण की ते काय आहे? परिणामबोधक. आणि परिणामबोधक कुठे येते? प्रधानत्व सूचकमध्ये. आणि प्रधानत्व सूचक कुठे येते? संयुक्तमध्ये. क्लिअर आहे का? बसा.
मित्राय नमः, मित्राय नमः, विजयलक्ष्मी मित्राय नमः, मित्राय नमः. इथे मित्र म्हणजे सूर्य होय, इथे मित्र म्हणजे सूर्य. हे कोणतं आहे, हे कोणतं आहे? नाही, स्वरूपबोधक आहे आम्हाला माहीत आहे. इथे मित्र म्हणजे सूर्य आहे, स्वरूपबोधक आम्हाला आहे माहीत आहे. संयुक्त हो की मिश्र हो? स्वरूपबोधक वाक्य कोणत्या याच्यामध्ये येते? गुणत्व सूचक उभयान्वयी अवयवामध्ये येते. तर गुणत्व सूचक उभयान्वयी अवयव काय असतात? मिश्र वाक्य. कारण की एक प्रधान एक गौण असते किंवा एक गौण एक प्रधान असते. तर हे वाक्य काय आहे? मिश्र वाक्य. कारण की स्वरूपबोधक वाक्य काय असतात? मिश्र वाक्य. स्वरूपबोधक वाक्य कुठे येते? गुणत्व सूचक उभयान्वयी अव्ययामध्ये येते. लक्षात ठेव, गुणत्व सूचक उभयान्वयी अव्ययामध्ये येते. डन. बसा. पंडित नेहरू म्हणत की, पंडित नेहरू म्हणत की, उभा उठ रे बापू विनोद. पंडित नेहरू म्हणत की लहान मुले ही फुले असतात, लहान मुले ही फुले असतात. हे संयुक्त वाक्य आहे की मिश्र वाक्य? मिश्र वाक्य आहे. याच्यामध्ये प्रधान वाक्य कोणतं आहे? लवकर सांग, टाइम नाही. प्रधान वाक्य पंडित नेहरू म्हणत की आहे आणि गौण वाक्य लहान मुले ही फुले असतात. हे आहे ना? यस आर नो? बसा. शिवाजी म्हणून एक राजा झाला. हां, तुमचं प्रतिभा. शिवाजी म्हणून एक राजा झाला, शिवाजी म्हणून एक राजा झाला. हे काय स्वरूपबोधक आहे? अरे यस आर नो? यस. कसं ओळखलं स्वरूपबोधक आहे म्हणून? शिवाजी म्हणून एक राजा झाला. तर स्वरूपबोधक काय असते? मिश्र वाक्य. याच्यामध्ये प्रधान वाक्य आणि गौण वाक्य असते. तर प्रधान वाक्य कोण आहे? शिवाजी प्रधान वाक्य आहे आणि एक राजा झाला हे गौण वाक्य आहे. क्लिअर आहे? प्रधान प्लस गौण मिश्र वाक्य. बसा. मुले सुरक्षित घरी यावीत, मुले सुरक्षित घरी यावीत यासाठी आम्ही रिक्षाने आलो. हे कोणते वाक्य आहे? उद्देशबोधक, परिणामबोधक, उद्देशबोधक. उद्देशबोधक वाक्य कुठे येते? गुणत्व सूचक की प्रधानत्व सूचक? गुणत्व सूचक वाक्य काय असते? प्रधान प्लस गौण असते की गौण प्लस प्रधान असते की प्रधान प्लस प्रधान असते? प्लस प्रधान, प्रधान प्लस गौण असते. तर प्रधान प्लस गौण म्हणजे काय असते? मिश्र वाक्य. तर मग हे वाक्य काय आहे? मिश्र वाक्य. उभे उठा तुम्ही. मिश्र वाक्य. मनमाड जवळ अंकाई म्हणून एक किल्ला आहे, मनमाड जवळ अंकाई म्हणून एक किल्ला आहे. हा कोणता आहे? उद्देशबोधक आहे, स्वरूपबोधक आहे, परिणामबोधक आहे? स्वरूपबोधक. यस आर नो? तर पहिला कोणतं वाक्य आहे? म्हणजे प्रधान वाक्य कोणतं आहे? प्रधान वाक्य कोण आहे? हां, मनमाड जवळ अंकाई. आणि गौण वाक्य एक किल्ला आहे. क्लिअर आहे? प्रधान प्लस गौण मिश्र वाक्य. हे मिश्र वाक्य आहे. यस आर नो? बसा. मोडेल पण वाकणार नाही, मोडेल पण वाकणार नाही. या वाक्यामध्ये पण काय आहे? न्यूनत्वबोधक. तर न्यूनत्वबोधक कुठं येते? गौणत्व सूचक की प्रधानत्व सूचक? प्रधानत्व सूचक. प्रधानत्व सूचक कुठं येते? प्रधानत्व सूचक येते का संयुक्तमध्ये येते की याच्यामध्ये येते? संयुक्तमध्ये येते. तर हे वाक्य काय? संयुक्त. ओळखता येईल का रे? याच्यामध्ये 2 चॅप्टर आपण कंप्लीट करता आहोत. ठीक आहे. एक आहे तो उभयान्वयी अव्ययाचा आणि दुसरा आहे संयुक्त मिश्र आणि केवल. संयुक्त मिश्र झाला तर केवलचा काही प्रॉब्लेमच नाही. बसा. हे झालं का? समजलं का? आगे बढ़ते हैं, आगे बढ़ते और फतेह करते हैं. ओके. सर आले असेल तर मला सांगा. आले का? लिहा, समोरचं लिहा. स्वराज्य स्थापन करता यावे. स्वराज्य, स्वराज्य स्थापन करता यावे. स्थापन करता यावे. स्वराज्य स्थापन करता यावे म्हणून शिवाजी मुघलाविरुद्ध लढले. म्हणून शिवाजी मुघलाविरुद्ध लढले. मुघलांविरुद्ध लढले. क्लिअर आहे?
कोणता आहे? कोणता आहे हा? उद्देशबोधक. ओळखले? उद्देशबोधक बहुत इझी आहे ओळखणं, नाही का? ओके. पुणे म्हणजे पूर्वीचे पुनवडी हे गाव होय. पुणे म्हणजे पुणे म्हणजे पूर्वीचे पुनवडी हे गाव होय. हे गाव होय. कोणता आहे? स्वरूपबोधक. यस. समोरचं लिहा 20. समोरील दृश्य पाहून. समोरील दृश्य पाहून. समोरील दृश्य पाहून शिरीषला वाटले की. शिरीष माहीत आहे ना? शिरीष माहीत आहे रे तुले? शिरीषला वाटले की. शिरीषला वाटले की धरणी मातेने दुभंगून. धरणी मातेने दुभंगून. कोणता? दुभंगून पोटात घेतले ते बरे. दुभंगून पोटात घेतले ते बरे. पोटात घेतले ते बरे. ओके. पोटात घेतले ते बरे. झालं का? कोणता आहे? हां. समोरील दृश्य पाहून शिरीषला वाटले की धरणी मातेने दुभंगून पोटात घेतले ते बरे. कोणता परिणाम झाला? पोटात म्हणजे कोणता परिणाम झाला? कोणता परिणाम झाला मला सांगा. समोरील दृश्य पाहून शिरीषला वाटले की. का वाटले? अरे किती मुलगी छान आहे असं वाटू शकते. यस आर नो? तर त्याला काय वाटू शकते? तर मग हा स्वरूप आहे ना. यस आर नो? तर हा काय आहे? स्वरूप बोधक. याचा कोणता परिणाम झाला बाई? याचा कोणता परिणाम झाला पहिले मला सांगा. हे काय आहे? हे स्वरूप बोधक आहे. यस आर नो? हे काय आहे? उद्देशबोधक. काय प्रॉब्लेम आहे का मला सांगा. काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे का? काय प्रॉब्लेम असायला नाही पाहिजे. काही प्रॉब्लेम असायला नाही पाहिजे. ओके. समोर जाऊन लिहा. ढोल तर वाजला पण आवाज घुमला नाही. ढोल तर वाजला. ढोल तर वाजला पण आवाज घुमला नाही. आवाज घुमला नाही. ढोल तर वाजला पण आवाज घुमला नाही. कोणता आहे? न्यूनत्व बोधक. कारण की ते पण आहे ना. यस आर नो? हे तर की आहे ना. तर स्वरूप बोधक आहे हा. यस आर नो? ओके. उद्या शेवटचा पेपर झाला की मी सुटलो. उद्या शेवटचा पेपर झाला
की मी सुटलो. मी सुटलो. उद्या शेवटचा पेपर झाला की मी सुटलो. कोणता आहे? संकेत दर्शक. हा कोणता आहे? न्यूनत्व बोधक. आणि खालचा कोणता आहे? संकेत बोधक. क्लिअर आहे काय गोष्ट? क्लिअर आहे काय गोष्ट? काय झालं? हां लिहा तेच समोरचं लिहा. बाळ झोपले की, बाळ झोपले की मी लगेच येईन. मी लगेच येईन. येईन. संकेत बोधक. काय आहे? संकेत बोधक. ठीक आहे. 24 तू वाईट वागतोस. वागतोस. तू वाईट वागतोस. तू वाईट वागतोस म्हणून तुला बोलणी खावी लागतात. म्हणून तुला बोलणी खावी लागतात. काय आहे? परिणाम. व्हेरी गुड. समजलं आहे? ओके येत आहे? ओके समोरचं लिहा. लिहा. विजा चमकू लागल्या. विजा चमकू लागल्या. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. आणि पावसाला सुरुवात झाली. कोणता आहे? समुच्चय बोधक आहे. आणि आहे? यस आर नो? समोरचं लिहा. 26 लिहा. 26 लिहा. शांतारामने खूप अभ्यास केला. खूप अभ्यास केला. शांतारामने खूप अभ्यास केला परंतु त्याला परीक्षेत यश मिळाले नाही. परंतु त्याला परीक्षेत यश मिळाले नाही. सांगा कोणता आहे? न्यूनत्वबोधक आहे. परंतु त्याला परीक्षेत यश मिळाले नाही. न्यूनत्वबोधक. न्यूनत्वबोधक. क्लिअर आहे ही गोष्ट? क्लिअर आहे का ही गोष्ट? ओके. आता मला सांगा, स्वराज्य स्थापन करता यावे म्हणून शिवाजीने मुघलाविरुद्ध लढले. कोणता आहे? उद्देशबोधक आहे. उद्देशबोधक काय असतात? मिश्र. पुणे म्हणजे पूर्वीचे पुनवाडी गाव होय. स्वरूपबोधक. क्लिअर आहे? याच्यामध्ये स्वरूपबोधक उभयान्वी अव्यय कोणता आहे? म्हणजे याच्यामध्ये उद्देशबोधक उभयान्वी अव्यय कोणता आहे? म्हणून. क्लिअर आहे का नाही आहे? समोरील दृश्य पाहून शिरीषला वाटले की, का वाटले? धरणी मातेने दुभंगून पोटात घेतलेले बरे. क्लिअर आहे? तर हे काय? स्वरूपबोधक आहे. यस आर नो? लक्ष दे विनोद. हे काय? स्वरूपबोधक. ढोल तर वाजला पण आवाज घुमला नाही. ढोल तर वाजला पण आवाज घुमला नाही. ते न्यूनत्व आहे, कमी पण आहे. न्यूनत्वबोधक आहे इथं पण. यस आर नो? ओके. उद्या शेवटचा पेपर झाला की मी सुटलो. संकेतबोधक की
संकेतबोधक आहे. उद्या शेवटचा पेपर, याला सारखून ठेवा. उद्या शेवट, जर उद्याचा शेवटचा पेपर झाला तर मी सुटलो, असा येईल ना? यस सर नव्हतं. हा येतं की काय दाखवते संकेतबोधक? बाळ झोपले की मी लगेच येईन. संकेतबोधक, जर बाळ झोपले तर मी लगेच येईल, असं म्हणताय ना? यस सर नो? ओके. तू वाईट वागतोस, तू वाईट वागतोस म्हणून तुला बोलणी खावी लागतात. परिणामबोधक आहे. यस सर नो? तू वाईट वागतोस, पहिल्या घटनेचा परिणाम दुसऱ्या येतं झाला आहे. अरे यस सर नो? काऊन का झाला? बोर झाले का? नाही, बोर व्हायला नाही पाहिजे. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली, आणि हे काय आहे? समुच्चय बोधक. ओके, डन ना? शांतारामने खूप अभ्यास केला, परंतु 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 सांगते ना, कमीपणा, परंतु त्याला परीक्षेत यश मिळाले नाही. न्यूनत्वबोधक क्लिअर आहे का नाही आहे? यस, न्यूनत्वबोधक आहे. मला सांगा, स्वराज्य स्थापन करता यावे म्हणून शिवाजी मुघलाविरुद्ध लढले. उद्देशबोधक वाक्य आहे. उद्देशबोधक कुठे येते? प्रधानत्व सूचक की गुणत्व सूचक? गुणत्व सूचक. मिश्र की संयुक्त? मिश्र. पुणे म्हणजे पूर्वीचे पुनवाडी शहर होय, हे स्वरूपबोधक आहे. गौणत्व की प्रधानत्व? गुणत्व. मिश्र की संयुक्त? मिश्र. समोरील दृश्य पाहून शिरीषला वाटले की धरणी मातेने दुभंगून पोटात घेतलेले ते बरे. क्लिअर आहे? ओके. कोणता स्वरूपबोधक? मिश्र की संयुक्त? मिश्र. ढोल तर वाजला पण आवाज घुमला नाही. संयुक्त. क्लिअर आहे? कारण की न्यूनत्वबोधक आहे. न्यूनत्वबोधक कुठे येते? प्रधानत्वमध्ये येते. यस. उद्या शेवटचा पेपर झाला की मी सुटलो. उद्या शेवटचा पेपर झाला की मी सुटलं. मिश्र वाक्य आहे कारण की संकेतबोधक आहे. यस आर नो? यस. हे याला स्टार कोण ठेवले आहे? स्टार कोण ठेवले काय याला? ओके. बाळ झोपले की मी लगेच येईन. जर बाळ झोपले तर मी लगेच येईल, हे संकेतबोधक आहे. संकेत कोठे येते? मिश्र वाक्य. व्हेरी गुड. तू वाईट वागतोस म्हणून तुला बोलणी खावी लागतात. परिणामबोधक. परिणामबोधक कुठे येते? संयुक्त. क्लिअर आहे का नाही आहे? म्हणजे प्रधानत्व सूचकमध्ये येते. अरे यस आर नो? ओके. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. समुच्चय बोधक. समुच्चय बोधक कुठे येते? संयुक्त. शांतारामने खूप अभ्यास केला परंतु त्याला परीक्षेत यश मिळाले नाही. काय? न्यूनत्व. न्यूनत्वबोधक आहे. तर हे काय? संयुक्त आहे. यस आर नो? तर मला सांगा, उभयन्वी अव्यय म्हणजे काय? दोन शब्द किंवा दोनपेक्षा अधिक शब्द, दोन वाक्य किंवा दोनपेक्षा अधिक वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयन्वी अव्यय असे म्हणतात. उभयन्वी अव्ययाचे किती प्रकार पडतात? दोन. प्रधानत्व सूचक उभयन्वी अव्यय, गौणत्व सूचक उभयन्वी अव्यय. प्रधानत्व सूचक उभयन्वी अव्यय आणि गौणत्व सूचक उभयन्वी अव्यय. प्रधानत्व सूचक उभयन्वी अव्ययाचे किती प्रकार पडतात? चार. कोणते कोणते आहे? समुच्चय, विकल्पबोधक, न्यूनत्वबोधक आणि परिणाम. क्लिअर आहे? कोणता आहे? समुच्चय, विकल्पबोधक, न्यूनत्वबोधक आणि परिणामबोधक. क्लिअर आहे? ओके. आणि गुणत्व सूचक उभयन्वी अव्ययाचे चार. स्वरूपबोधक, कारणबोधक, उद्देशबोधक आणि संकेतबोधक. क्लिअर आहे? यस आर नो? ओके. समुच्चय आपला प्रधानत्व सूचक उभयन्वी अव्ययाचे दोन्ही उपवाक्य काय असते? प्रधान. दोन्ही उपवाक्य काय असते? प्रधान. प्रधान प्लस प्रधान संयुक्त. आणि गौणत्व सूचक उभयन्वी अव्ययाचे एक वाक्य प्रधान आणि दुसरं वाक्य गौण असते. तर ते कसे राहू शकते? गौण प्लस प्रधान, प्रधान प्लस गौण. तर हे प्रधान प्लस गौण काय असते? मिश्र. आणि गौण प्लस प्रधान काय असते? मिश्र वाक्य. तर गौणत्व सूचक उभयन्वी अव्ययाने जोडलेले वाक्य काय असतात? मिश्र वाक्य. काय असतात? मिश्र वाक्य. क्लिअर आहे काय गोष्ट? यस आर नो? जर तर कुठे येते? संकेतबोधक. जर तर कुठे येते? संकेतबोधक. क्लिअर आहे? ओके. तर इथे आपला उभयन्वी अव्यय हा चॅप्टर संपलेला आहे. थँक्यू सो मच.